नमस्कार. प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, याच्या अगोदरचा जो व्हिडिओ होता त्यामध्ये मी तुम्हाला हे डिझाईन कसं आपलं जे ट्रेसिंग पेपर आहे याच्यावरती कसं ट्रेस करायचं याची माहिती दिलेली आहे आणि पूर्ण डिझाईन मी तुम्हाला ट्रेस करून दाखवलेलं आहे. तर आता त्या व्हिडिओच्या खाली मला अशा कमेंट्स आल्या की हा कुठला पेपर आहे. तर मी तुम्हाला सांगितलं की हा ट्रेस पेपर आहे आणि याच्यावरती आपण डिझाईन ट्रेस करतो. ठीक आहे, म्हणजे आपण आपल्या पद्धतीने आपल्या आवडीप्रमाणे याच्यावरती डिझाईन काढून घ्यायची आहे. आणि आता ही ब्लाऊज पीसवरती कशी ट्रेस करायची ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आणि खास होणार आहे. तर हा शेवटपर्यंत नक्की बघा. आता हे आपण ट्रेस पेपरवरती हे जे डिझाईन ट्रेस करून घेतो, तर हे ब्लाऊज पीसवरती कशा प्रकारे ट्रेस करायचं तर याच्याही दोन पद्धती मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, आता तुम्हाला आवडत असेल तर मी दोन्ही पद्धती सांगेल किंवा आत्ता जी पद्धत सांगणार आहे तर तेवढी एकच सांगेल. तुम्ही तसं मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला दुसरी पद्धत बघायला आवडेल की नाही. तुम्हाला जर आवडत असेल तर मी नक्की ते पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आता त्याचबरोबर बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं की अशा जर डिझाईन तुम्हाला रेडीमेड हव्या असतील तर वरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती नक्की मेसेज करा. मागच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं तुम्हाला ह्या डिझाईन जर घ्यायच्या असतील तर बघा, आता ही बाहीवरची पूर्ण फुल स्लीव्जवरती जे ब्रायडल डिझाईन असते ना, तर हे पूर्ण मी इथे काढून घेतलेलं आहे. आणि अशा प्रकारे तुम्हाला रेडीमेड ह्या डिझाईन मिळतील आणि तेही ट्रेस पेपरवरती मिळणार आहे. असं नाही की साध्या पेपरवरती मिळणार आहे, तुम्हाला डायरेक्ट ट्रेस पेपरवरती ही डिझाईन मिळणार आहे. आता तुम्ही ही डिझाईन कितीतरी वेळा यूज करू शकता. ठीक आहे, तुम्ही जोपर्यंत हा पेपर जपून ठेवताल तोपर्यंत तुम्ही ही डिझाईन वापरू शकता, तोपर्यंत तुम्ही ही यूज करू शकता. तर तुम्हाला जर घ्यायचं असेल तर नक्की वरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा, म्हणजे मला कळेल की कुणाकुणाला हे पेपर घ्यायचे आहेत. आता कालच्या व्हिडिओमध्ये जे मी हे सांगितलं तुम्हाला हे डिझाईन हवे असतील तर सांगा, तर खूप ताईंनी मेसेज केला आहे की आम्हालाही अशा डिझाईन हव्या आहेत. आता बघा, असं नाही, ज्यांना ड्रॉइंग वगैरे छान आहे, डिझाईन वगैरे छान काढता येतं तर त्या छान डिझाईन काढू शकता. परंतु बघा, आता आपल्या यूट्यूबवरतीच बघून बऱ्याच ताई आपल्या यूट्यूबवरचे व्हिडिओ बघूनच बऱ्याच ताईंनी हे डिझाईन बनवलेले आहेत अरीवर्कचे. तर मग काय त्यांच्यासाठी आता त्यांना पूर्ण अशा ज्या काही असं मी तर सगळं क्लिअर असं शिकवलेलं आहे. बेसिकचे जे क्लास आहे मी पूर्ण जे काही आहे ते सगळं सांगितलेलं आहे बेसिकच्या क्लासमध्ये. ठीक आहे, अगदी टोटल माहिती मी तुम्हाला त्यामध्ये दिलेली आहे. फक्त मी हे तेव्हा पण सांगितलं जेव्हा आपले ॲडव्हान्स क्लास चालू झाले होते तेव्हा देखील सांगितलं आहे आणि आत्ता देखील सांगते की ॲडव्हान्समध्ये मी तुम्हाला कम्प्लिटली ॲडव्हान्स क्लास शिकवलेला नाही यूट्यूबवरती. मी तेव्हाही सांगितलं आणि आत्ताही सांगते की जे काही मी ॲडव्हान्स क्लास यूट्यूबवरती अपलोड केलेले आहेत तर ते पूर्णपणे कंप्लीट नाही आहेत. ठीक आहे, त्याच्यातले फक्त मी जे ॲडव्हान्समध्ये शिकवलं जातं त्याच्यातलं फक्त निम्म शिकवलेलं आहे आणि निम्म जे आहे ना तर त्याचे वर्कशॉप घेतलेले आहेत. म्हणजे बघा, आता आपला देवीचं वर्क त्याचं वर्कशॉप घेतलेलं आहे, 3D पिकॉकचं वर्कशॉप घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर आपलं 5Dचंही वर्कशॉप लवकरच होणार आहे आणि डोलीचंही वर्कशॉप लवकरच होणार आहे. हे मी तुम्हाला या क्लासमध्ये शिकवणार नाही. मी तेव्हाही सांगितलं होतं आणि आत्ताही सांगते. परत तेच कमेंट्स नको यायला की तुम्ही आम्हाला अर्धवट शिकवलं आहे. ठीक आहे, तर मी बेसिकचं मात्र पूर्ण कंप्लीट शिकवलेलं आहे. ज्यांना त्यातून घेता येतं आहे ना त्यांनी कम्प्लिटली त्यामधनं घेतलेलं आहे. ज्यांना नाही घेता आलं त्यांनी क्लास केले तरीही चालतील. आता आपल्याकडेही क्लास उपलब्ध आहे. बघा, कालपासूनच आपल्याकडे नवीन बॅच चालू झालेली आहे अरीवर्कच्या क्लासेसची आणि फी जी आहे ती अगदी लिमिटेड आहे. तर ज्यांना कुणाला करायचे असतील ऑनलाईन क्लासेस फ्रीमध्ये आपल्या यूट्यूबवरती आहेत व्हिडिओ सगळे, आणि तुम्हाला जर फी भरून करायचे असतील तर व्हॉट्सअप नंबरवरती त्याविषयी नक्की माहिती मिळेल तुम्हाला. तसं तुम्ही व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा तुम्हाला कुठला क्लास करायचा आहे किंवा मग तुम्हाला कुठलं वर्कशॉप करायचं आहे. आता याच्यामध्ये बघा, नेटवर्क जे आहे ना ते मी शिकवणार आहे तुम्हाला, नेट फिक्सिंग कसं करायचं. परंतु येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला ते पण शिकवणार आहे. फक्त एवढे जे हे पॉईंट्स आहेत हे मी तुम्हाला शिकवणार
नाही आहे, कारण त्याचे मी वर्कशॉप घेणार आहे. ठीक आहे, आता हे क्लिअर झालं आहे. कारण बऱ्याच ताईंच्या तशा कमेंट्स पण आलेल्या आहेत, त्यामुळे मी तुम्हाला जेव्हा आपले बेसिक ॲडव्हान्सची क्लास चालू झाले होते तेव्हाच मी तुम्हाला याची सगळी डिटेलमध्ये माहिती दिली होती की मी तुम्हाला याच्यामध्ये काय शिकवणार आहे आणि काय शिकवणार नाही. तर आता हे तुम्हाला नक्कीच सगळ्यांना क्लिअर झालं असेल. आता आज मी तुम्हाला हे ट्रेसिंग पेपरवरती जे हे ट्रेस केलेलं डिझाईन आहे, आता बऱ्याच ताईंना ना प्रश्न पडला आहे, आता याच्यावरती तर आपण ट्रेस केलं, परंतु हेच याच्यावरती कसं ब्लाऊज पीसवरती कसं ट्रेस करायचं. तर बघा, तुम्ही जर हे डिझाईन घेतलं तर बऱ्याच ताईंना हे डिझाईनविषयी असाही प्रश्न पडेल. आता तुम्ही तुमच्याकडून हे डिझाईन घेतले तर हे ब्लाऊजवरती कसं ट्रेस करायचं. तर याच्यावरती तर हा व्हिडिओ आहेच की तुम्हाला ट्रेसिंग पेपरवरती जे डिझाईन आहे ते ब्लाऊज पीसवरती कशा प्रकारे ट्रेस करायचं हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तर दाखवणारच आहे. त्याचबरोबर तुम्ही जर हे पेपर ऑर्डर केले तर त्याच्यासोबत तुम्हाला एक व्हिडिओही दिला जाईल. त्यामध्ये तुम्हाला हे ट्रेसिंग पेपरवरचं जे डिझाईन आहे ते ब्लाऊज पीसवरती कसं ट्रेस करायचं याची माहिती तुम्हाला त्यामध्ये दिली जाईल. तर अशा प्रकारे हे ट्रेसिंग पेपर आहे आणि याची ही पूर्ण डिझाईन आहे. साध्या पेपरवरती हे डिझाईन तुम्हाला दिलं जाणार नाही, कारण साध्या पेपरवरनं परत तुम्हाला ट्रेसिंग पेपरवरती घ्यायचं आणि ट्रेसिंग पेपरवरनं परत तुम्हाला ब्लाऊज पीसवरती घ्यायचं. त्यामुळे डायरेक्टली मी तुम्हाला हे ट्रेसिंग पेपरवरतीच हे डिझाईन देणार आहे. तर चला मग आता हे कसं ट्रेस करायचं, ट्रेसिंग पेपरवरचं जे डिझाईन आहे ते कसं ट्रेस करायचं ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. तर बघा, आता हे खूप सारं मोठं डिझाईन आहे आणि एवढं डिझाईन काय मला इथे ट्रेस करायचं नाही आहे, कारण मी याच्यावरती तुम्हाला आपले हे जे ॲडव्हान्स क्लास चालू आहेत ना हे शिकवते, किंवा मग बघा जे स्टुडंटचे क्लासेस आहे ना, म्हणजे आपले अरिवर्कचे क्लासेस आहेत तर ते पण याच्यावरती शिकवते. त्याच्यामुळे मी हे कसं ट्रेस करायचं, हे पूर्ण डिझाईन खूप मोठं आहे, पूर्ण बाही भरून आहे, त्याच्यामुळे मी हे नाही घेते. तर हे थोडंसं ट्रेस पेपरवरतीच हा मोर काढून घेतलेला आहे. तर हा कसा ट्रेस करायचा ना मी तुम्हाला हे सांगणार आहे. तर चला मग आता सुरुवात करूयात. त्यासाठी बघा, इथे मी कार्बन पेपर घेतलेला आहे आणि हा ब्लू कलरचा कार्बन पेपर आहे. आता तुम्ही कार्बन पेपर जो आहे ना हा वेगवेगळ्या कलरचा आहे. आता याच्यामध्ये व्हाईट कलरचा मिळतो, येलो कलरचा मिळतो, अशा वेगवेगळ्या कलरचे हे कार्बन पेपर मिळतात. रेड कलरचाही मिळतो. खूप सारे वेगवेगळ्या कलरमध्ये हे कार्बन पेपर मिळतात. फक्त जे कलरचे कार्बन पेपर आहे ना ते थोडेसे महाग आहेत आणि हे ब्लू कलरचा हा कार्बन पेपर स्वस्त आहे. स्वस्त म्हणजे हा साधारणतः 3 ते 4 रुपयाला मिळतो एक कार्बन पेपर, आणि ते जे कार्बन पेपर आहे ना तर ते 10 रुपयाला एक पीस मिळतो, 10ला एक मिळतो. तर ते थोडेसे महाग आहे आणि हा स्वस्त आहे. तर आता मी तो जो येल्लो कलरचा किंवा रेड कलरचा किंवा व्हाईट कलरचा का नाही घेतला. आता रेड कलरचा इथे उमटला असता, परंतु व्हाईट कलरचा आणि येल्लो कलरचा ह्या कपड्यावरती उमटून दिसणार नाही. याच्यावरती हा ब्लू कलर अतिशय सुंदर असा उमटून दिसतो, त्यामुळे मी इथे ब्लू कलरचा कार्बन पेपर घेतलेला आहे. आता ब्लू कलरचा कार्बन पेपर आपल्याला घ्यायचा आहे आणि हा अशा प्रकारे सगळ्यात अगोदर काय करायचं, हा कार्बन पेपर आपल्याला खाली ठेवायचा आहे बघा. आणि हा कार्बन पेपर असं नाही, आपण एक पेपर आणला की आपण खूपदा तो यूज करू शकतो, खूप वेळा आपण वापरू शकतो. तर बघा अशा प्रकारे. आता थोडंसं एका कडेला गेलं आहे, मी थोडंसं दाखवते तुम्हाला, थोडंसं जवळून दाखवते. तर हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित कार्बन पेपर ठेवायचा आणि त्यावरती आपला हा जो मोराचा भाग आहे ना हा ठेवायचा. आता याला ठेवताना व्यवस्थित टाचन पिन लावून घ्यायची, म्हणजे काय ना हे हलणार नाही. अशा पद्धतीने व्यवस्थित टाचन पिन टाकून ठेवायच्या. आणि बघा, आता इथे मी जेल पेन घेतलेला आहे. आता याच्या अगोदर हा मोर जो आहे ना हा खूपदा गिरवून झालेला आहे, तरीही मी अजूनही यूज करते आहे.
या ट्रेसिंग पेपरचा. बघा याच्यावरती तुम्हाला दिसत असेल खूपदा याचा यूज झालेला आहे. ठीक आहे, अशा प्रकारे हा पंख अगोदर मी हे करून घेतला आणि त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला एक एक बाजू व्यवस्थित अशी ही ड्रॉ करून घ्यायची आहे. अतिशय सावकाश असं करायचं आहे, कारण ट्रेस पेपर आहे आणि बघा हा थोडासा ना घसरतो. आता याच्यावरती तुम्ही मार्कर यूज करा किंवा आपला हा जो पेन आहे ना, तर हा जेल पेन आहे. जेल पेन किंवा मग आपल्याला एखादा मार्कर यूज करायचा आहे. दुसरा कुठलाही पेन इथे यूज करायचा नाही, कारण त्याने काय होतं ना, ट्रेस पेपर फाटू शकतो. आता इथे पेन्सिल पण चालणार नाही, पेन्सिलही उघडत नाही, त्याच्यामुळे पेन्सिलचा पण आपल्याला इथे वापर करायचा नाही. ठीक आहे, या 2 पेनापैकीच कुठला तरी पेन तुम्ही इथे यूज करायचा आहे. तर बघा अशा पद्धतीने हे मी पूर्ण गिरवून झालेलं आहे माझं आणि मी तुम्हाला दाखवते. आता बघा अगोदर आपण या टाचन पिन ज्या आहे लावलेल्या त्या काढून घेऊयात आणि त्यानंतर हे बघा, आता हे बघा सुंदर असा आपला मोर इथे ड्रॉ झालेला आहे. आता इथे पेन्सिलने आपण हे ड्रॉ करू शकतो किंवा मग असंच आपल्याला तर अगदी सहज. आता तुम्हाला मोबाईलमध्ये जरी थोडंसं अंधक दिसत असेल, परंतु मला अगदी क्लिअर दिसते. इथे फक्त डोळा आहे, तो ड्रॉ करायचा राहिला. हे बघा अशा पद्धतीने आपला हा सुंदर असा पिकॉक ड्रॉ झालेला आहे. आणि मी तुम्हाला इथे ट्रेस पेपर वापरून कसं ट्रेस करायचं, ट्रेस पेपर आणि कार्बन पेपर वापरून कसं ट्रेस करायचं याची अगदी सविस्तर माहिती दिलेली आहे. अगदी तुम्ही नव्याने जरी शिकत असाल तरीही तुम्ही ही पद्धत वापरून नक्की अशा पद्धतीने हे ट्रेस करू शकता. तर बघा आता अशा पद्धतीने हा आपला मोर तयार झालेला आहे. खूप सुंदर असा मोर हा तयार झालेला आहे, तुम्हाला दिसतच असेल. तर चला मग तुम्हाला जर हे मी कशा प्रकारे ट्रेस करायला शिकवलं हे जर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर मैत्रिणींसोबत हे व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे त्यांनाही याचा उपयोग होईल. आणि त्याचबरोबर बघा तुम्हाला जर हे डिझाईन वेगवेगळ्या बाहींचे डिझाईन आहे, वेगवेगळ्या गळ्यांचे डिझाईन आहे, हे जर तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तर वरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती नक्की मेसेज करा. तर हे बघा अशा प्रकारे हे दंडकेराचं डिझाईन आहे आणि हे इकडे असं आहे. तर तुम्हाला हे वेगवेगळे डिझाईन तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तर नक्की व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा. चला तर मग परत भेटूयात पुढच्या असंच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.